नमस्ते मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आम्ही ठाणा स्टेशनला होतो. माझ्या मुलीचा बड्डे होता, तर सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे गौरू आत्तूने तिच्यासाठी केक आणला होता आणि ते आम्ही स्टेशनला प्लॅटफॉर्मला सेलिब्रेशन चालू होतो सगळ्या फॅमिलीचं. आम्ही सगळे खूप आनंदी होतो कारण की माझ्या मुलीचं बड्डे सेलिब्रेशन चालू होतं. सगळ्यांची लाडकी आहे ना ती, त्यामुळे थँक्यू गौरू आत्तू. ते मस्त आम्ही निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास चालू होता. खूप मजा येत होती. एवढी छान असं वाटत होतं ना, हिरवळ, डोंगर, खूप छान प्रवास चालला होता. दुसऱ्या दिवशी परीच्या बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी आमचा निकूबाई, सोनू, आम्ही सगळेच असे बड्डे सेलिब्रेशन आणि गणपतीचं डेकोरेशनची तयारी चालू होती. बंटीबाई खूप त्या लोकांनी मेहनत घेतली त्याच्यासाठी. मी आणि परी रीलची प्रॅक्टिस करतोय. रील्स बनवत होतो आम्ही. धमाल मस्ती केली तिच्या बड्डेसाठी. मम्मी आणि परीची जोडी. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. इथे ऋतुवाची धमाल मस्ती चालू आहे. आम्ही संगमेश्वरला गेलो होतो. बस स्टँडला आम्ही बसची वाट बघत होतो, तेव्हा तिची खूप धमाल मस्ती करत होती. ती बबल्स काढत होती.
तिच्याबरोबर तिची आजी पण म्हणजे दीपा काकी पण खूप मस्ती करत. या इथे हरतालिके देवीची पूजा चालू होती. आमच्या गावात आमच्या घरीच मान आहे, त्यामुळे गावातली सगळ्या स्त्रिया आमच्या घरी हरतालिकेची पूजा करण्यासाठी उपस्थित असतात. विनीता काकी आणि सोनू या तिघींचाही उपवास होता हरतालिकेचा. आम्ही ते उपवास पूजा करत आहे हरतालिके देवीची. आमच्या सोनूने पण यावर्षी उपवास होता सोनूचा, मी पण पूजा करते. या इथे पण हरतालिकेच्या पूजेसाठी गावातल्या महिला घरी आलेल्या आहेत त्यांची उपवासाची पूजा करण्यासाठी. इथे रात्री हरतालिकेचा मान असल्यामुळे आमच्या घरी रात्री गावचं भजन होतं, भजन मंडळी होते, सगळे हजर होते आणि खूप छान आणि सुंदर असं भजन झालेलं होतं आमच्या.
लेट झाला होता मला तिथे 2 वाजले होते. येऊ सोड ना खाली कर येऊ दे थांबा सोडा अंगावरच घ्या पोटावर घेतो मी बरोबर तुझं ये खाली कर रे खाली कर थोडा कोण पकडला पकडलास का चल जमेल ना हो हो चल ना थांब जरा 1 मिनिट अरे हा याला विसर साईडला ये उर्वी तो मोबाईल घे माझा माझा आहे घे मोबाईल मोरया मी घेऊ एकटे ना जमेल ना गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया उंदीर मामा की जय अर्धा लाडू चंद्रावर अरे 1 रुपया चांदीचा जोरात बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे चल गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की सकाळी 8-9 गण्या बोलला का गण्या दादा बोलला मला कळलं नाही गण्या धा काय दाखवून आलाय तो गणपती ते पण खरं आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की कुठं राहिला भाऊ तू पप्पाचा हात पकड तू पाठी घालतो काका ते तिथं अंगणात गेल्यावर काढते तुम्ही या ना पुढे साईडला काय नाही
स्टुडंट आहे मोदक बनवायला. बघा मोदक पण घाबरलाय. हे बघा ही आमची मम्मी, हिला मोदक म्हणजे काय माहित नव्हतं, तिला मी शिकवलंय. ये देखो ये मेरा नया नया स्टूडेंट है, मोदक तो बनाया अच्छा. अभी और ये मोदक बनवते जबरदस्त. और हे आमचे कोच आहेत मोदक बनवायचे, पण आता कोच आता मोदक बनवायला विसरलेत. आमचे हे गुरुजी आहेत, पण ते आता मोदक बनवायला स्वतःहून विसरले गेलेत. ते आता फक्त कॅमेरामॅनचं काम करतात. ही बघा ही काकी बघा. अरे कवर नको आहे तुला. हा आता हा जो आमचा स्टुडंट याला काहीतरी बोलायचं आहे. नाही पण काहीतरी वाटायला पाहिजे ना तुम्हाला लोकांना. हा काय एकटं तुम्ही जाता येता मिसळ खायला इथे एवढ्या घरात बायका आहेत बसलेल्या, हा? तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. कालपासून उपवास झालेला आणि बिंदास जाता. मी यकीन केलं. निकू कुठे आहे? निकूला बोलव जरा इकडे. त्याची पण वरात काढते मी जरा. तो पण होता ना रे. निकू सांगू शोधा. मी 19 बनवलं. बघा यांचा उपवास असतो, यांना पण यांचा उपवास आहे आणि यांना खायची पडले मिसळ पाव वडापाव. आणि आम्ही येताना मस्त आता गरमागरम मिसळ आणि वडापाव खाऊन आलो, पण हे ऐकून ह्या लोकांच्या काय यांना राहत नाही. तोंडाला पाणी सुटलंय. बघा 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 किती पाणी सुटलंय बघा तोंडाला यांच्या. बघा आमच्या अंगणात क्रिकेटचा सामना रंगलेला आहे. खूप मस्त मजा करतायत आणि आम्ही इथे घरात कामं करतोय. मस्त नदीतले मासे आणलेले आहेत आणि इथे आमचे हे मस्त चुलीवरती कलेजी फ्राय करतायत. भाजतायत चुलीत मस्त एकदम. खूप सुंदर. श्रावण संपलेला आहे यांचा श्रावण. मी फर्स्ट टाइम
व्हिडिओ ट्राय केलेला आहे. बघा, आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.